कसं आहे पब्लिक, मी तुमचं अमोल. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6 आणि मी आलो होतो शेतामध्ये, कारण की आपल्याला एक व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता. दवाखान्यातून आल्यापासून आलोच नव्हतो, घरीचा आराम चालू आहे. आता पण यायचं नव्हतं, पण व्हिडिओ शूट करणं जरा इम्पॉर्टंट वाटला आणि भारी वाटला जरा. आणि आता थोडी तब्येत बी बरी होती. तब्येतीचं झालं असं होतं का, मागच्या 6 दिवसापासून एवढी ताप होती का तापत उतरत नव्हती. त्याच्यानंतर डायरेक्ट डॉक्टरकडे गेलं, त्याने ॲडमिट करून घेतलं. 5-6 दिवस दवाखान्यातच ॲडमिट होतो. काय हाल झाले ते मागचे ते व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आहे, पण त्याच्यापेक्षा पण जास्त मला माहिती, आणि माझ्यासोबत जे माझे मित्र होते त्याला पण जास्त माहिती आहे. एवढे बेकार हाल झाले तुम्हाला काय सांगत. आता इकडे शेतामध्ये येऊन पाहत होतो, सगळीकडे हिरवं झालं, मस्तपैकी वातावरण झालेलं आहे. आता इकडे काय नांगरून गिरून नांगरून तर टाकलेलं आहे, फक्त फनाटून गिरून पण टाकायला लागेल. आता इथून पुढं आपले ब्लॉग पण येतील, मिनी ब्लॉग, कारण की आता ते पण बंदच आहे. आता माझी तब्येत खराब झाल्यावर काय कुठून काय येणार आहे. सगळंच बाजूला पडलं होतं, डायरेक्ट जीवावर खेळ आलता. आता येते नाही पुढं सगळं. आता बरी जरा तब्येत ओके. दुकानामध्ये सल्यान लावलो, पार आहे ना, पार हात सुजून टाकले. इथं लावलं की इकडं लावलं, कुठं काय भलती कुठाने गेले ते ना, पार ते भोपल्यासारखे स्वेट बसले शरीरामध्ये. 30-35 सल्यान लावले ते ना, काय सांगू. आता पण थोडंफार जरा दुखतच, पण मग बरं आहे, एवढं काही प्रॉब्लेम नाही. आणि मला काही घरी आल्यापासून दम नाही घाला शेतात आल्याशिवाय. मग मी आलो जा शेतामध्ये, मस्तपैकी व्हिडिओ शूट करू म्हणलं. आता इकडे जे आवाळ आलेले, मस्तपैकी वातावरण झालेले होऊ शकता तुम्ही. बाकी आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, केलं नसेल तर. लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर चला, धन्यवाद.